नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आपला नेहमीचा प्रश्न, कसे आहात तुम्ही? मजेत ना? कारण लोक तसंच विचार करतील जसं त्यांच्या मनात असेल. म्हणूनच स्वतःसाठी चांगलं राहा, जगासाठी नाही. तर चला वळूया आपल्या विषयाकडे. सकाळी पप्पांनी बनवलेला गरमागरम नाश्ता खाऊन घेतला, टीव्ही बघत. थोड्याच वेळामध्ये दादा आणि पप्पा मग कामाला निघाले. मग काय, रोजची ती धावपळ, त्यामुळे आज पण त्यांना थोडाफार वेळच झालेला. कसं तरी करून गडबडीनं आवरून पप्पा आणि दादा गेले. मग म्हटलं आपण घरात आता एकटंच आहे, थोडंफार टाइमपास करू. तेवढ्यात म्हणजे पाणी आलं. मग पाणी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला आमचा. इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. पाणी भरून झाल्यानंतर म्हटलं आता काय काम नाही आणि वर्कशॉपमध्ये काम करावं म्हटलं, तर पप्पांनी सगळं साहित्य साईडवर नेलेलं. मग मोबाईल घेऊन जरा रील बघत बसलो. तिथं झोपून मग थोड्या वेळ उठलो. दुपारच्या जेवणानंतर आणि रील बघत बसलो. कुठं झोपलो. झोप झाल्यानंतर परत उठलो. बघतो तर काय, खूप वेळ झालता. मग उठलो. असंच काहीतरी टाइमपास करायचं म्हटलं. मग फिरत फिरत मग परत बागेमध्ये आलो. परत बागेमध्ये आल्यानंतर मला दिसल्या विलायचींचा. मग त्या काढल्या, खायला सुरुवात करणार त्या आधीच मुंग्यांनी त्याच्यावर आक्रमण केलेलं. त्यांना आठवून स्वच्छ करून मग खायला सुरुवात केली. खात खात मग कधी संध्याकाळ झाली कळालंच नाही. मग तेवढ्यात सूर्यदेवांचं दर्शन घेतलं. तेवढ्यात म्हणजे आपल्याला संध्याकाळ येत होतं हलकर्णीच्या यात्रेला. मग त्यासाठी पटकन तयार झालो आणि मग निघालो हलकर्णीच्या यात्रेला. गर्दीतून येता येता नाके 9 झाले. कसं तरी करत येऊन पोचलो. आल्या मग तांबड्या पांढऱ्या रश्यावर जरा ताव मारला आणि मग आम्ही आलो जरा यात्रेमध्ये फिरण्यासाठी. गर्दी कमी नाही, आवाज जास्त असा प्रकार झाला. त्यामुळेच्या तालावर हे पाळणे इकडे तिकडे फिरत ठेवलेली. मग काय त्यात आणि जरा गोंधळ. त्या सगळ्या पाळण्यात हा एक पाळणा मला आवडला. मग यालाच 5 मिनिटं बघितलं आणि आम्ही निघालो घराकडे. मग धन्यवाद.